नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे, आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मग आता आपण 2 यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले आहेत, तो बाळाचा सामाजिक विकास. आता बाळ हे जोपर्यंत लहान आहे किंवा आपल्यावर अवलंबून आहे तोपर्यंतच तो घरातील लोकांच्या संपर्कामध्ये असतो. पण ज्यावेळेस त्याचं 5 ते 6 वर्ष वय होतं, आता 3 वर्ष वयामध्येही तो बाहेर पडतो, म्हणजे त्याचं शिक्षण सुरू होतं. त्यावेळेस शिक्षणाच्या वेळेस कोणी LKG UKG म्हणा किंवा अंगणवाडी म्हणा, याच्यामध्ये त्याला बाहेर जावं लागतं. म्हणजे त्याचा जवळपास 3 वर्षापासूनच समाजाशी संपर्क यायला लागतो. आणि माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजामध्ये राहायला आवडतं, म्हणून तो ग्रुपने राहायला लागला. आणि समाजामध्ये राहिल्याशिवाय त्याच्या जीवनाच्या सगळ्या गरजा पण पूर्ण होत नाही आहेत. तो मग शेतकरी होऊ, नोकरी असो, नाही तर त्याचा बिझनेस असो, सगळ्या गोष्टी समाजाशी रिलेटेड असतात. म्हणजे मुलाला नुसती भाषा येणं किंवा नॉर्मल बाळ असलं तरी बी ते घरामध्ये कसं वागते आणि समाजात कसं वागते याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आजकाल काय झालेलं आहे, पालकांचं फक्त त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यावरती लक्ष आहे आणि ते म्हणत आहेत की आम्ही मुलांना सर्व प्रकारचं म्हणजे त्यांना गरजा पूर्ण करतो आहे. पण त्यांचा सामाजिक विकास करणं ही पण एक गरज आहे काळाची. मुलांना तुम्ही आता काही दिवसांना पाहताल, काही दिवसांनी कशाला, आत्ताच जरी 4 मुलं म्हणा एकत्र उभे असले तरी पण ते मोबाईलवर मोबाईल खेळत बसत आहेत. 4 माणसं शेजारी बसली तरी ते मोबाईलमध्ये पाहत आहेत. ज्यावेळेस आपण या पिढीला सवय लावणार आहे की कोणीही 4 माणसं, पूर्वीच्या काळी समजा बस स्टँडवर बसलेत आणि ते अनोळखी आहेत तरी बसल्या ते विचारतात तुमचं गाव कोणतं आहे, तुम्हाला कोणत्या बसने जायचं आहे, तुमच्या तिकडं पाऊस झाला का, पेरणी झाली का. जे लोक शेतकरी आहेत ते विचारतात. किंवा एखादा सुशिक्षित दिसत असेल तर तुम्ही काही नोकरी करता का, कुठं करता, तिकडं आमचे असे पाहुणे आहेत. या प्रकारचं संभाषण मला वाटत नाही एकाही 10वीपर्यंतच्या मुलाला कुठंही बसलेल्या माणसांबरोबर करता येत असेल. आत्ताचीच अशी परिस्थिती आहे. अजून भविष्यामध्ये तर वेगळीच गोष्ट असेल की कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, म्हणजेच त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून होत होती. आता काय झाले की आपण मोबाईल पाहतो म्हणजे काय, दुसऱ्यांचे विचार रेडीमेड आपण ऐकतोय, पाहतोय, ते आपण अवलंबतोय म्हणा, पण आपले विचार आपण मोबाईलमध्ये थोडेच व्यक्त करतोय. कोणाशी शेअर करतो का, किंवा आपलं काही चुकतंय का, त्याच्यातलं आपल्यासाठी ते योग्य आहे का, हे मोबाईल आपल्याला सांगत नाही आहे. आपल्या मनाला जे योग्य वाटते ते आपण त्या मोबाईलमधून घेतो आहे. असं नाही की मोबाईलमध्ये काही नाही आहे चांगलं घेण्यासारखे, त्याचा उपयोग चांगलाही होऊ शकतो. परंतु त्या मुलाला कळलं पाहिजे की लहान असेल तर लहान म्हणजे त्याच्या वयाची 10वीपर्यंतच्या रेंजपर्यंतच आता भरपूर मुलांना मोबाईल आहेत. तर त्याला त्याच्या वयाच्या प्रमाणात आपण काय घेतलं पाहिजे हे त्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी सगळं पालकांवर जबाबदारी आलेली आहे की आपल्या मुलाचा सामाजिक विकास कसा करावा आणि त्याला मोबाईलपासून परावृत्त करावं, समाजामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, मित्रांबरोबर कसं राहिलं पाहिजे, यासारखे संस्कार देतच त्याचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजेच ते भविष्यामध्ये स्वतः सगळ्या काय त्याचे प्रॉब्लेम येतील ते प्रॉब्लेम सॉल्व करायला तो तयार असेल, म्हणजे तो त्या कॅपेबल असेल म्हणता येईल आपल्याला. कारण की आत्ता जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती जोपर्यंत पालक आहेत तोपर्यंत ते सोल्युशन देत आहेत. पण मुलांनी कसं काढलं पाहिजे हे त्याला जेव्हा छोट्या गोष्टीतून, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खेळापासून सुरुवात होती की ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, बाकीच्या मुलांबरोबर कसं हँडल करायचं आहे, त्यांना आपण कसं ॲडजस्ट करायचं आहे, या सर्व गोष्टी मुलं शिकत पुढे ज्यावेळेस जातात त्यावेळेसच त्यांना त्यांचं जीवन सुखकर जातं. मग तो जॉब भविष्यात आपल्याला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी व्यवसाय म्हणा, शेती म्हणा, जॉब म्हणा करावा लागतो. तर मग आपल्याला त्यावेळेसचे जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते पण समाजाशी डिस्कस करूनच सॉल्व होत आहेत. आणि म्हणजे जीवनाचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्याचा सामाजिक विकास होण्याची गरज आहे. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.